अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालुजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे दयासी, श्रवण करती दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देवनी ठेविले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरे, करुणी लोका उपदेशते, त्यांचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, भुवांशी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिरे, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरे, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येते, श्रेष्ठ जन सांगाते, कित्येक होते तया वेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींचे, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर, येते राज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे ऐसे विचित्र वृत्ती, बुवा म्हणते काय म्हणे, आतो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणे, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारवण, ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारसी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसे, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयांसे, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य, महाविचारे त्यांतून एक, दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडवणी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांशी, त्यांनी धरुणी बुवांशी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत त्यांशी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेचे, भुवांप्रती पटली होन, धरले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडा, श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर, शंकर राव नामक, 6 लक्षांची जहागीरत्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, दया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास, सुखोपभोग कैसा त्यांस, निद्रा नयती रात्रंदिवस, चिंता नळे पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतपर्णे, बहुसाल दिदली जाणे, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासे, त्रासले या भवयात्रेसे, कृष्णवर्ण आला शरीरासे, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवज, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेंची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा दयाचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा, हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरणारे, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती, कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडा,
श्री स्वामी चरणारविन्दार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्रसारामृते अष्टमोऽध्यायः श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पये किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक अत्यंत सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेतीयेचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर राव तैसे करती बाई आनंदले चित्ती म्हणे मी प्रार्थनी या स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐसे ऐकता वरदाने समर्थते थोनी उठले यवन स्मशान भूमींत आले येथे राजत्वरित एका नूतन खांचेत निजले छाटी टाकुनी सेवे करे शंकररावांसी म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसे धरावा शंकररावे दया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटतात याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी आहे कांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती सर्वानुमते तेथेंची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिषद भाविक भक्त नवमोऽध्याय गौडः श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु।